बरं, आता ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या अगोदर तुम्ही अपक्ष पद्धतीनं किंवा इंडिव्हिज्युअल तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकत होतात, ज्याला पाहिजे त्याला बोलू शकत होतात, पण आता तुम्हाला युती धर्म पाळावे लागणार आहेत. त्यातल्या त्यात तुम्हाला शिवसेनेच्या नेत्यांवरती तुम्हाला बोलता येणार नाहीये, भाजपच्या नेत्यांवरती बोलता येणार नाहीये, अजित पवारांच्या नेत्यावरती, राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती तुम्हाला बोलता येणार नाहीये. मग तुमची खूप जास्त गळचेपी होईल असं नाही वाटत? बोलता येणार नाही ते ठीक आहे, मी बोलणार नाही विनाकारण, पण मग तुमचं शस्त्रच निघून जात आहे. झाली तर मी शांत बसणार नाही. शेतकऱ्यावर अन्याय झाला तर मी शांत बसणार नाही. जिथं काम होत नाही तिथं मला दांगडा करावा लागला तिथं मी शांत बसणार नाही. हे मी बापूंना बोललोय. ज्या ज्या ठिकाणी माझी गरज असेल त्या त्या ठिकाणी मी विद्रोह तुमच्याशी करेल हे स्पष्टपणे बापूंना मी सांगितलंय. बापू म्हणले बिंदास समाजसेवा करत असताना 80% राजकारण आणि 20% समाजकारण आता राजकारणात सुरू आहे. मात्र तुझं 80% समाजकारण आणि 20% राजकारण तुझं आहे. तुला आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी सदैव सोबत ठेवू. त्यांनी जरी परमिशन दिलेली असली तरी जनतेच्या मनात मात्र हा प्रश्न आहे आणि पत्रकार म्हणून आमच्या मनात तर निश्चितच आहे की आता मंगेश साबळे यांच्या बोलण्यात पूर्वाश्रमीची धार आम्हाला बघायला मिळणार नाही. मग सकाळी काय होतं ते चालू आहे, बंद करत नाही साहेब मी. मग पक्षाच्या विरोधात जरी कार्यकर्ता असे म्हणून काम करायची गरज पडली तर तिथेही उभा झाला तर आवाज उचलणार, बस एवढंच सांगतो. मग बऱ्याच वेळा बरेच जण म्हणतात की अपक्ष लढले असते तर विजयी झाले असते. अपक्षामध्ये असं म्हणतात लोक, पण ज्यावेळेस बटणं दाबायची वेळ येते त्यावेळेस लोक असं म्हणतात की नाही राव, याला मतदान दिलं तर वाया जायला लागले, याच्यामुळे आपला काँग्रेसचा पडायला लागला, याच्यामुळे आपला भाजपचा पडायला लागले. लोक थडी धरून घेतात. आता मी 2 नंबरला आलोय तर काँग्रेसमुळे मंगेश साबळे पडले असं लोक म्हणतात. अपक्ष आलो असतो 3 नंबरला आलो असतो तर लोक म्हणले असते यार या मंगेश साबळेमुळे काँग्रेसचा उमेदवार पडला. म्हणजे हे जे डाग आहे हे डाग माझ्या बरोबर फक्त मलाच ते लागत नाही तर माझ्या बरोबर फिरणाऱ्या प्रत्येक तरुण बांधवाला, मेहनत घेणाऱ्या प्रत्येक तरुणाला ते लागतात. त्यामुळे ही काळजी घेणं आता गरजेचं आहे इथून पुढं की आपण जे काही करतोय ते त्यांना त्याचा धक्का लागणार नाही, त्यांच्या गरिमीला ठेच पोहोचणार नाही, याचा सगळा विचार करून आम्ही हा निर्णय आता इथून पुढे घेणार आहोत. आगामी काळातल्या ज्या तुमच्या ध्येय धोरणांमध्ये कुठलाही बदल न होता तुम्ही ही सगळी कामं करणार आहात, हे जे काही तुम्ही या ठिकाणी प्रिडिक्ट करताय, निश्चित याला तुमच्या पक्षाकडनं किंवा तुमच्या युती धर्माकडनं मान्यता मिळू शकेल? माझा प्रश्न त्याच संदर्भातला, ज्या संदर्भाचा याच्या आधीचा मी केला का? नक्की शेतकऱ्यावर अन्याय झाला तर मी विद्रोह करणार, एवढीच एक माझी अट मी ठेवलेली आहे. बाकी काम करण्यासाठी पक्षाची सुद्धा साहेब गरज लागते. आज ज्या ज्या ठिकाणी मी आश्वासन दिले त्या ठिकाणी बरेच रस्त्याचे आहेत, सभागृहाचे आहेत, व्यायामशाळेचे आहेत, शाळेचे आहेत. ते करण्यासाठी सत्ता मला लागेल. सत्तेच्या माध्यमातून ते कामं मी करू शकेल. इकडनं सन्माननीय भुमरे साहेब आहेत, इकडनं सन्माननीय सत्तार साहेब आहेत. या दोघांच्या निधीमधून ते शब्द मला पूर्ण करता येतील. आज लोकसभेचे खासदार सन्माननीय कल्याण काळेजी साहेब जरी असले या जालना मतदारसंघाचे, तरी ते म्हणतात की निधी नाही मी काम कसं करू. खासदार असताना देखील निधी नाही काम कसं करू असं ते म्हणत असतील तर अपक्ष जिल्हा परिषद सदस्य होऊन किंवा विरोधात बसून कामं करता येणार नसतील तर तरुणांना सोबत घेऊन धनुष्यबाणासोबत कामं करणं कधी आम्हाला योग्य वाटतं. बरं, चला एक रॅपिड फायर 2-4 प्रश्न घेऊयात आणि या पॉडकास्टचा आपण समारोप करूया. एक मराठा चेहरा म्हणून पराभव पत्करावा लागला का? नाही, मुळीच नाही. कारण समाजात आता सगळेच आहेत. व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणारा चेहरा म्हणून व्यवस्थेने पराभव केला. बरं, अपक्ष लढले असते तर विजयी झाले असते, शिवसेनेकडनं लढले म्हणून 2 नंबरला राहिले का? मुळीच नाही. शिवसेनेकडनं लढलो म्हणून तरुणाची फळी उभी राहिली. अपक्ष असतो तर हे तरुण सोबत आले नसते, समोर आले नसते, आंदोलन त्यांनी मतदान केलं असतं पण विजयापर्यंत आपण गेलो नसतो. आंदोलन आणि राजकारण, समाजकारण की राजकारण भविष्यात? 20% राजकारण, 80% समाजकारण. नेत्यांना भिडायची तीच शैली असणार की बदल होणार? जिथं जिथं नेता अन्याय करेल तिथं तिथं हा मंगेश साबळे विद्रोह करेल. एक प्रश्न घ्यायचा. ओके, बरेच जण असं म्हणतात कमेंटच्या माध्यमातून की जरांगे पाटलाला तुमची जी भेट झाली नंतर आणि त्याचा थोडासा परिणाम झाला त्यामुळे सुद्धा तुमचा पराभव झाला, इथपर्यंत बोलतोय. नाही, ते तसं नव्हतं. त्यांनी काय केलं, जरांगे पाटलांना जेव्हा मी भेटायला गेलो ते माझा वाढदिवस होता आणि निवडणूक तर होतीच. आता ते स्वार्थ आपण लपवू शकत नाही त्याच्यामध्ये. वाढदिवसाला गेलो तर पाटलांचं दर्शन वगैरे आशीर्वाद घेणं तो योगायोग होता. तर त्यांनी आमच्या अगोदर जाऊन आले, फोटो काढून आले, फोटो तसाच ठेवून दिला, सांगितलं की आपण शेवटच्या दिवशी टाकू,
मोहीम फतेह पाटलांनी आशीर्वाद दिला आणि मग हे कार्यक्रम आपला अच्छा. सक्सेस होऊन मग गेले. जसं तिथे- लोकसभेला कल्याण काळे साहेबांनी केलं तसंच मग मला हे कानावर आलं. मग मी दादांच्या जे आहेत आपले संपर्क प्रमुख त्यांच्याशी बोललो. ते म्हणे काय हरकत नाही, तुम्ही पण या, भेटून जा. आम्ही गेलो, आम्हालाही दादांनी वेळ दिला, आशीर्वाद दिला. आमचं दादांनी माझा वाढदिवस साजरा या ठिकाणी केला. मला खूप छान वाटलं, बरं वाटलं आणि मग आम्ही आमचं काम चालू ठेवलं. त्याचा कुठेही मला काही फटका बसला असतं मला मुळीच वाटत नाही. आता हे बोलत असतील विरोधक, 1-2 जण राहतात, मग ते भाजपचेच असतात, काही लोक विरोधी पक्षाचे असतात, हेच ते लोक बोलतात. समाजाचा कुठलाही मला तिरस्कार नाही. मी प्रत्येक भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, APJ अब्दुल कलाम, अहिल्यादेवी होळकर सगळ्यांचे नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचे. सगळ्यांविषयी मला आदर आहे. त्यांनी जे ज्ञान दिलं, शिक्षण दिलं, त्याच्यामुळेच या ठिकाणी मी आज बोलू शकतो. भविष्यात भाजपच्या लोकांशी खूप जुळवून घ्यावं लागणार आहे तुम्हाला, म्हणजे मन नसताना नाही. भाजपचे लोक नाही, समाजासाठी काम करणारे चांगले लोक असतील तर जुळून घेईल, समाजावर अन्याय करणारे असतील तर विद्रोह करेल. तर या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण सध्या इथेच थांबूयात. मंगेश साबळे यांनी या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा केलेली आहे. यातले काही मुद्दे तुम्हाला सुचत असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.